जय हरी. एकादश स्कंद भाग 47. आपण मायेबद्दलचा विचार करतोय. नाथांनी मायेला मिथ्या हे विशेषण पुन्हा पुन्हा लावलं आहे. मिथ्या म्हणजे काय हे समजणं आवश्यक आहे. जे जे आपल्या अनुभवास येतं ते ते त्या अनुभवाच्या कक्षेत सत्य असतं. पण त्यापेक्षा अधिक व्यापक आणि स्थिर अनुभव आला म्हणजे या आधी आलेल्या अनुभवातील वस्तू नवीन अनुभवाच्या दृष्टीनं असत्य ठरते. ती मुळीच नाही असं होत नाही, पण त्याचबरोबर ती पूर्ण सत्यपणे अनुभवास येत नाही. ह्या सत्यासत्याच्या मिश्रणाला मिथ्या असं म्हणतात. म्हणजे ती आहे का, तर त्या क्षणापुरती आहे. मग तो क्षण गेल्यानंतर नाही का, तर तेव्हा होती. मग आता आहे का, नाही. म्हणजे मग आता याला सत्य म्हणायचं का असत्य म्हणायचं. म्हणून याच्या मिश्रणाला मिथ्या असं म्हणतात. सामान्य माणसाला 3 प्रकारचे अनुभव येतात. पहिला, स्वप्नाचा अनुभव. स्वप्न अनुभवत असताना त्यातील स्थल, काल आणि अनेक वस्तू हे सगळं सत्य वाटतात. पण जागं झाल्यावर जागेपणाचं स्थल, काल, अनेक वस्तू अधिक व्यापक, स्थिर आणि व्यवस्थित असतात. म्हणून जागेपणाच्या दृष्टीनं स्वप्न मिथ्या ठरतं. तिसरा अनुभव गाढ झोपेचा. गाढ झोपेत जागेपणाचं सगळं जग अंतर्धान पावतं. याचा अर्थ असा की जन्मभर जे जग आपण सर्वस्वी खरं धरून चालतो ना, आणि त्यामध्ये नाना प्रकारचे व्यवहार करतो, ते पूर्णपणे सत्य नाहीतच. आत्मज्ञानी पुरुषांना जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांच्या पलीकडचा असा एक अत्यंत विशाल, स्थिर, पूर्ण आणि शाश्वत अनुभव येतो की त्यामध्ये त्यांना पूर्ण सत्याचं दर्शन घडतं. त्याला इंद्रियातीत प्रत्यक्ष किंवा आत्मसाक्षात्कार असंही म्हणतात. त्या अनुभवाच्या दृष्टीनं अनेकपणानं भासणारं व्यावहारिक जग मिथ्या ठरतं. ज्या शक्तीनं एकरूप आत्मा अनेक रूपांनी नटलेल्या दृश्यानं अनुभवास येतो तिला माया असं म्हणतात. सबंध विश्वाला व्यापणारा अज्ञान ती माया, तर व्यक्तीमध्ये कार्य करणारं अज्ञान ती अविद्या. ही अविद्या जीवाच्या ठिकाणी 3पणानं प्रगट होते. माया अनंतपणानं प्रगट होते. आणि म्हणून आता जी विश्वाशी संबंधित आहे ती माया आणि जी जीवाशी संबंधित आहे ती अविद्या. आणि ही अविद्या या जीवाच्या ठिकाणी 3पणानं प्रगट होते. आता ही ती कशी, तर व्यक्तीच्या जीवनातील सगळ्या अंगांमध्ये प्रगट होणाऱ्या या 3पणाला वेदांतात त्रिपुटी असं म्हणतात. आणि नाथांनी हे जे त्रिपुटीचं वर्णन केलेलं आहे ते तर खूपच छान आहे. कसं, उत्पत्ती, स्थिती, प्रलयात त्रिगुणात्मिका माया काम करते. ती मिथ्याभूत म्हणजे नसतानाच भासणारी आहे. दिवसा खेळ खेळत असताना त्या खेळात लहान मुलं ज्याप्रमाणे रात्र झाली अशी खोटी खोटी कल्पना करतात. आपणही सगळेजण आपलं लहानपण आठवून बघू. आपण दिवसा असं एक चादरी वगैरे इकडे तिकडे बांधून घर करत होतो आणि त्या घरामध्ये खेळ भांडे वगैरे ठेवायचे आणि काही पण पाला पाचोळा, झाडाचे पानं, फुलं, स्वयंपाक केला म्हणायचं, शेंगदाणे हे ते अशा काही छोटे छोटे हे घ्यायचे, गूळ, शेंगदाणं, खोबरे हे या गोष्टी घ्यायच्या आणि स्वयंपाक केला म्हणायचं. आज काय केलं, पोळ्या केल्या, भाजी केली, मग वडिलांना जेवायला बोलवायचं, बाबा बाबा बघा मी स्वयंपाक केला. ते खरं असायचं का, नाही. पण त्यावेळेस खेळताना आम्ही म्हणायचो चला आता झोपा बरं का, आता रात्र झाली. मग ती रात्र खरी असायची का, नाही. ज्याप्रमाणे रात्र झाली अशी खोटी कल्पना करून आपण खेळत होतो त्याचप्रमाणे पूर्ण आनंदमय आणि प्रकाशमय परमात्म स्वरूपामध्ये अज्ञानी माणसं म्हणजे आपणच
मिथ्या मायेची कल्पना करतो. सत्व, रज आणि तम हे जसे प्रकृतीचे किंवा गुणमायेचे 3 गुण आहेत, तशी जीवनाच्या सगळ्या अंगांमध्ये माणसं 3पणाची कल्पना करतात. तिला त्रिपुटी म्हणतात. त्रिपुटीची खूप छान उदाहरणं आहेत. कशी तर सर्वांगानी दिलेली आहेत. ती अशी की 3 प्रकारची माणसं. हे 3 प्रकारची माणसं म्हणजे कोणती? उत्तम, मध्यम आणि अधम. या सगळ्या त्रिपुटींचं वर्णन दासबोधामध्ये खूप सविस्तर पद्धतीने आलेलं आहे. त्यानंतर काय काय त्रिपुटी दिलेले आहेत? तर 3 अवस्थांच्या. त्या कोणत्या? जागृती, स्वप्न, सुषुप्ती. आता 3 लोक म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. त्यानंतर 3 कर्म, संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध. याच नियमानुसार आणखीन वेगवेगळ्या त्रिपुटी त्या अशा की ध्येय, ध्याता, ध्यान, पूज्य, पूजक, पूजन. कुणाचं पूजन करतोय, काय करतोय आणि करणारा कोण. तसंच ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान, दृश्य, द्रष्टा, दर्शन. जे बघतोय ते बघणारा आणि दिसणारा म्हणजे ती जी क्रिया आहे ती. कर्म, कर्ता, क्रियाचरण. भोग्य, भोक्ता आणि भोग किंवा भोजन जे काय. शब्द, श्रोता आणि श्रवण. घ्रेय, घ्राता, घ्राण. आता हे सगळं आपल्या शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याशी पण संबंधित आहे. आता रस, रस, रसना, रसास्वाद. कर, क्रिया, कर्ता. आता इथे कर म्हणजे हात. या हातांनी क्रिया केली जाते आणि क्रिया करणारा कर्ता ठरतो. आता चरण, याला संस्कृतमध्ये पाद म्हणतात. चरण, चाल आणि चालता. त्यानंतर बोल, बोलणं, बोलता. अहम, सोहम, जडमूढता. साधक, साधन, साध्यता किंवा साध्य. देवी, देव, परिवार, देवता. देह, देही, देहाभिमान. भव, भवभय, भवबंधन. मुक्ता, मुमुक्षु, अज्ञानी. सुख, दुःख, जडत्व. आधी, समाधी, व्युत्थान म्हणजे समाधीच्या आधीची स्थिती, मग समाधीमधली आणि नंतर समाधी उतरली की मग ते व्युत्थान. उत्पत्ती, स्थिती, मृत्यू. ज्याची उत्पत्ती झालेली आहे तो आहे हे लक्षात येतं आणि जो आहे तो जाणार आहे हे निश्चितच आहे. म्हणजे त्याचा मृत्यू होणार आहे हे निश्चित आहे. परत मृत्यूनंतर परत ती स्थिती, उत्पत्ती, स्थिती आणि मृत्यू. या सगळ्या त्रिपुटींनी एकटी मायाच या विश्वात विलास करते. कसं? तर आकाश निळ्या रंग. आता हे त्रिपुटी जेव्हा आपण बघतोय तेव्हा जन्मणारा खरा आहे का? आत्ता दिसतोय तो खरा आहे का? जो मरणारा आहे तो तरी खरा आहे का? हे सगळं मायेमुळं आम्हाला दृश्य दिसतंय की आत्ता याचा जन्म झालेला आहे, आत्ता हा दिसतोय, आत्ता हा मरणार. हे सगळं माया या विश्वामध्ये विलास करते. म्हणून या त्रिपुटी सगळ्या निर्माण झालेल्या. आकाश निळ्या रंगानं संपूर्ण भरलेलं दिसतं, पण निळ्या रंगाचा लेशही तिथे नसतो. किंवा आणखीन एक उदाहरण ते म्हणजे मृगजळाचं. मृगजळ डोळ्यांना प्रत्यक्ष दिसतं, पण ते केवळ रखरखीत ऊनच असतं. त्याचप्रमाणे, अगदी त्याचप्रमाणे मूळ स्वरूपात अनेकपणांचा काहीच मागमूस नसताना आपल्या अज्ञानानं मिथ्यारूप माया भासते. असते आणि भासते याच्यामध्ये फरक आहे बरं का.
भासणं हे म्हणजे क्षणिक आणि असणं हे म्हणजे आपण आत्ता त्याला दाखवू शकतो, प्रूव्ह करू शकतो अशी. तर माया मिथ्यारूप ती भासते. माया मिथ्या खरी, पण आपल्या कल्पनेमुळं तिला बळ चढतं. तिचा नाश करायला जावं तर तिला खरं स्वरूपच नाही. पण असं असलं तरी नामरूपाच्या पुरानं ब्रह्मादिकांना देखील तिनं वेड करून टाकलेलं. मिथ्या त्रिपुटीच्या मांडणीनं तिने त्रैलोक्य बंधनात टाकलं आहे. शरीराबरोबर छाया असते. तिचा नाश करायला जावं तर ती हाती येते का हो? नाही येत. त्याचप्रमाणे ब्रह्माबरोबर छायेसारखी राहणारी ही माया मूळ स्वरूपात मिथ्यापणानं भासते आणि कल्पनेच्या योगानं वाढते. देवांना देखील तिचं आकलन करता येत नाही. म्हणून वेदशास्त्र तिला अजया असं म्हणतात. कल्पना करण्याची जी प्रवृत्ती तीच मूळ माया असल्यानं कल्पना वाढणं हेच तिचं दृढ मूळ होय. देहात राहत असता जो निर्विकल्प म्हणजे कल्पनारहित होतो त्याला माया उरतच नाही. जय हरी.